विचारसागर सुरू करण्याच्या पूर्वी नमन करतात. त्या नमनाचे प्रकार झाले आपले. एक नमस्कार रूप मंगल, दुसरं, तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगल कशाला बांधतात? वस्तुनिर्देश रूप मंगल कशाला बांधतात? जो आनंद सत्य प्रकाश, जो विभव आधार, बुद्धी जाणे न जाणे इत्यादी, त्याला कोणतं मंगल म्हणतात? घरी जाऊन वाचत जाणं. पाठ झाला म्हणजे काय करायचं? वाचायचं. वाचलं तर लक्षात राहील, नाही तर मग कठीण होईल ते. मग पुढे आता अनुबंधाच्या दृष्टाय सांगायचं आहे. त्या अनुबंधाच्या दृष्टायामध्ये काल आपलं होऊन गेलं. किती येतात? कोणते चार? बरं. अधिकारी, विषय, पुढे पुढे आता कशाचं वर्णन करायचं आहे? पहिले अधिकारी, नंतर पुढे बंध. त्याला अनुबंधाची दृष्ट म्हणतात. अनुबंध दृष्ट म्हणजे याच्याद्वारा आपल्याला ग्रंथामध्ये प्रवेश होतो. आता अधिकारी कोण? याचा अधिकार लागतो ना. कोणी कोणत्या याचा अधिकारी असतो का? काय करे? काहीतरी अधिकाराचं चिन्ह त्याच्या ठिकाणी. कोणी गाडी चालवू शकतो का? जो शिकलेला आहे चालवू शकतो. तो ड्रायव्हर चालवण्याचा अधिकारी आहे. एखादा माणूस म्हणायला लागला तुम्ही असं करता, मी असं करतो, तर ड्रायव्हरही असं करतो, समजा मी करतो. एखाद्या अनधिकारी माणसाने चक्र असते ना, ते असं करायला लागले. सारे गाडीत बसले लोक वैकुंठात सगळे. अधिकारी पाहिजे. काय पाहिजे? अधिकारी नसेल तर कार्य सफल होऊ शकत नाही. स्वयंपाक करण्याकरता सुद्धा काय लागते? ज्ञानाचा लागतं. आहे की नाही? तर मग चांगला तांदूळाचा भात करायचा आहे. चांगले तांदूळ दिले बासमती. बाईला भात करण्याचं काय नाही, ज्ञान नाही. भांड एक प्रकार तीन. खालची असते जळवाडी, मधली असते मेनोळ, वरची काय असते? कोरडवाडी. बाई इथली बाई नाही, आळंदीच्या बाई हुशार आहे बरं का. साधी भाकरी करण्याकरता, चपाती करण्याकरता सुद्धा काय लागते? एखादी बाई चपाती करते बरोबर 25 जरी केल्या तरी गोल सारख्या. वजन सुद्धा काय असते? सारखं असते. बाईचा हात म्हणजे काटाच. आणि एखादी बाई चपाती भाकरी करायला गेली तर हिंदुस्थानचा नकाशा सगळे प्रांत बघून गेले त्याच्यात. कुठे जळबाडी असते, कुठे कच्ची असते. म्हणून कोणताही क्रिया करण्याकरता काय लागत असते? ज्ञान लागत असते. कोणी कोणत्याही कार्याचा अधिकारी होऊ शकत. एका गृहस्थाला कुठेतरी जायचं तर घरची मंडळी सगळी बसली बघा. 8 सीटची गाडी होती. किती? 8 सीटची गाडी सुद्धा काय झाली? भरली. त्याच्यामध्ये जावई भाऊ आले. 8वा नंबर कोणाचा? जावई भावाचा. पण अजून ड्रायव्हर यायचा होता. गाडीत तर सगळी माणसं काय झाली? बसली. मागवून कोणाला? ड्रायव्हर. मग आता कोणाला उठवायचं? कारण हे 7ही जरी बसले असले तरी काय उपयोग आहे त्यांचा? गाडी चालवण्याकरता आहे. या 7ही मंडळीचा काय नाही. मग कोणाचा उपयोग आहे? ड्रायव्हर.
आणि तोही म्हणजे दारू पिल्याला ड्रायव्हर पाहिजे का? आता अलीकडे चाललेलं आहे ना. म्हटलं प्रत्येक ड्रायव्हरची काय घ्यायची, तपासणी घ्यायची. कारण बहुतेक अपघात वशाने होतात. हे आणि पुन्हा डोळ्याची तपासणी करायची, त्याला चांगलं दिसलं पाहिजे. नाहीतर सगळे माणसं राम बोलो भाई डोळ्यावर सगळं काम अवलंबून आहे ना. कशावर अवलंबून आहे? जाऊ द्या. अधिकाराचं वर्णन तुम्हाला सांगितलं. मग या ग्रंथाचा अधिकारी कोण? प्रत्येक माणसाच्या ठिकाणी 3 प्रकारचे दोष असतात. एक मल, दुसरा मल झाल्यानंतर विक्षेप, तिसरा. आता एकेकाचं लक्षण पाहायचं. मल कोणाला म्हणतात? अंग धुत असताना जो मल राहतो तो मल काहीतरी. मल म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची वासना, त्याला मल असं म्हणतात. चोरी करण्याची वासना म्हणजे मल वासना. चोरी करणाऱ्या माणसाला आपल्याला आनंद होतो त्याला, पण ज्याचं पाकिट मारलेलं आहे त्याला आनंद होत असते का दुःख होते? आहे की नाही? मग ते काही पैसा मिळवण्याचं साधन जरी असलं तरी ते कसं आहे, ते निषिद्ध आहे. म्हणून वेद असं लागत असतं. निषिद्ध कर्म करण्याची वासना असल्यामुळे पाप उत्पन्न होत असतं, भोगण्याची वेळ येत असते. मग ज्या अर्थी निषिद्ध कर्म करण्याची वासना आहे त्या अर्थी कोणता दोष आहे? माहिती का? एखाद्याला विचारलं तो मला लागलं, म्हणलं अरे तो चोरी करतो, चांगलं नाही. म्हटलं सारखी चोरी करण्याचीच इच्छा होते, मी तरी काय करणार? म्हटलं झालं कुठून तुझ्या ठिकाणी ज्ञान, संगती चांगली असावी. काय पाहिजे? बैसता चोरापासीन पैशी होय, देख लिया चिंदी. संगतीवर फार अवलंबून आहे. देव वसे चित्ती ऐसे आवडत आहे. नाही का? पंढरीचा वास, चंद्रभागे स्थान, अनेक दर्शन. नाही का? वास द्यावास संताचा. संताची संगती मनोमार्ग, आकडावा श्रीपती. आहे का? हा म्हटलं तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या पोराने चोरी केली. मग आम्ही सांगत असतो वारकरी शिक्षण संस्थेतला पोरगा चोरी करणार नाही. मग केली याची वाट तर दुसरा कोणती? वारकरी शिक्षण संस्थेतला पोरगा चोरी करेल कसा? आणि चोरी करीत असेल तर वारकरी शिक्षण संस्थेतला, कारण इथं शिक्षण काय मिळते? चांगलं मिळते काय? जाऊ द्या. दृष्टांत 2 दोष घालवले आहे. मल कशाला म्हणतात? मग निषिद्ध कर्म करण्याची वासना, त्याला काय म्हणायचं? मल असं म्हणतात. मनाची चंचलता याला कोणता दोष म्हणतात? विक्षेप. आणि अनात्म पदार्थाला मी आणि माझं म्हणणं याला म्हणत असतात आवरण नावाचा दोष. असे 3 दोष आहे, मल, विक्षेप आणि मल कशाने जातात? निष्काम कर्म करणे. पुढे विक्षेप कशाने जातो? उपासना करणे. आणि पुढे आवरण नावाचा दोष कशाने जातो? ज्ञानाने. कोणतं ज्ञान? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. हे बाकीचे ज्ञान नाही. हे ज्ञान आहेत पण ते मोक्ष करता त्याचा उपयोग होऊ शकत नाही. शारीरिक किती जरी शिकला तरी काय उपयोग आहे त्याचा? म्हणून मोक्षाकरता कोणतं ज्ञान पाहिजे? जीव ब्रह्मैक्य. एखादा दृष्टांत, पंढरपूरसारख्या ठिकाणी काही पदवीधर लोक आले.
आणि त्यांना सहल करायची होती. मग चंद्रभागेमध्ये नावेत बसून सगळे पदवीधर माणसं बसले. पदवीधर समजते ना, कोणी बॅरिस्टर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, ते सगळे सुशिक्षित लोक बसले. मग नावेमध्ये बसल्यानंतर सहल म्हणून नाव चालायला लागली. पुढे चंद्रभागा भरलेली होती. देवळाच्या वरून पाणी चाललं होतं आणि ती नाव मध्यभागी असताना देवळाच्या कळस ठोस मारली. नावेला काय पडलं? छिद्र पडलं. आणि त्या छिद्रातून नावेत काय यायला लागलं. मग पुढे पुष्कळ प्रयत्न केला. शेवटी नाव बुडणार होता बरं का. त्याच्या अगोदर त्या नावाडी होता ना, नावाडी. मग त्यांनी विचारलं, प्रत्येक जण म्हणायला लागला, कोणी पदवीधर लोक, कोणी म्हणतं डॉक्टर आहे, आप काय वकील आहे, अमका आहे, तमका आहे, मंत्री हो. आणि त्या नावाड्याला विचारलं, म्हणलं तो किती शिकलेला आहे? तो म्हणलं आमच्या बापाने काय केलं नाही, शिकवलंच नाही. म्हणलं असा कसा तुझा बाप होता, इतका आला नाही ठेवला तुला? अरे काय ते शिकवायला पाहिजे होतं. म्हणलं काय करा, म्हणून दौडलाय, नाव चालवतो. शिकलो असतं तर कशाला नाव चालव. पुढे नाव बुडण्याच्या बेतात आली बघा. मग त्या नवाड्याने नावेत बसलेल्या लोकांना सांगितलं तर नाव बुडणार आहे, तुम्ही काय करा, आता उड्या मारा, पोहत पोहत काय करा, पलीकडे निघून जा. प्रत्येकजण म्हणायला लागलं, मी डॉक्टर आहे पण मला काही नाही. कोणी म्हणतं मी वकील आहे पण मला काही नाही बरं का. मग म्हणायला लागलं, म्हणजे टाका की उड्या. म्हटलं तुम्हाला पोहणं शिकवलं नाही का? म्हटलं आमच्या बापाने काय शिकवलं नाही. म्हटलं इतका अडाणी होता का तुमचा बाप? आता इथे बाकीच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? मग कोणत्या ज्ञानाचा उपयोग आहे? मग त्या नावाड्याने उडी टाकली, पलीकडे गेला. याला पोहणं नसल्यामुळे कुठे गेले, पलटे झाले, खाली गेले, वर आले, पण घरी लिहिण्याच्या लायकीचे नाही, शाळे मसनातच नेण्याच्या लायकी. मग कोणती विद्या उपयोगी पडली? पोहण्याची विद्या. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याप्रमाणे उद्धाराकरता कोणती विद्या आहे? ब्रह्मविद्या. विना ब्रह्मविद्येशिवाय उद्धार होऊ शकत. मग तुमच्या कितीतरी काय दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली ना, अशोचानन शोचेत्वम. उद्धाराकरता कोणती विद्या आहे? आता तुम्ही इथे शिकायला तर शाळेतही शिका. शाळेमध्ये पोट भरण्याची विद्या आहे कोणती, आणि इथे जे शिकतात उद्धाराची विद्या. फरक आहे का? शाळेमध्ये ITI केला, कोणी काय केला तर 20-25 हजाराची काय लागते. किती ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, फुकट कोणी विचारत नाही. पण उद्धार होतो याची वाट काय? म्हणून उद्धाराकरता लागणारी ज्ञान कोणतं पाहिजे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. त्याच्यामुळे आवरण नावाचा दोष जातो. कर्माने कोणता दोष जातो? अरे मल जातो ना. उपासनेने, ज्ञानाने आवरण कशाला म्हणतात? नाही सांगता येत. घाबरायचं नाही. चुकलं तर चुकलं, बाकीचे जरी हसले तरी चुकलं तरी. हे बा, अनात्म पदार्थाला मी आणि माझा मान्य याला कोणता दोष मिळत असतात? आवरण. आपण या शरीराला काय म्हणतो? मी म्हणतो, कधी माझं म्हणतो, कधी या पदार्थाला आपण माझं म्हणतो. माझं शरीर आपलं आहे का पंचमहाभूताचं आहे? पण
आपण म्हणतोय शरीर कोणाचं आहे? याला कोणता दोष म्हणायचा? आता आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे. आवरण, अधिकारी, पुढे विषय, पुढे प्रयोजन, आणि पुढे मग संबंध. वाचा. साधन चतुष्टय. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व ही 4 साधने आत्मज्ञानप्राप्तीची आहेत व त्यासच साधन चतुष्टय म्हणतात. याला काय म्हणायचं? साधन चतुष्टय. कोणते कोणते 4? पहिलं एक विवेक. आता 4 म्हटलं एक एक घ्यायचा. विवेक, पुढे वैराग्य, पुढे आणि पुढे मग आता अगोदर विवेक घ्यायचा. काय घ्यायचा? विवेक कशाला म्हणत असतात? तेव्हा आत्मा एक अविनाशी असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल आहे असल्या प्रकारचा जो निश्चय असतो त्याला विवेक म्हणतात. आत्माच कसा आहे? अविनाशी. पण कसा आहे? तो क्रियारहित. आणि बाकी सगळं कसं आहे? विनाशी, नाश पावणार आहे. आणि पुन्हा काय ते चंचल आहे सगळं. असा जो निश्चय असतो त्याला विवेक होता. तर मला गीतेमध्ये आहे ना, 2ऱ्या अध्यायामध्ये पहा, न जायते म्रियते पहा. म्हणा की असं अविनाशी तद्विद्धी. विनाश मग आत्मा अविनाशी आहे, गीतेमध्ये सांगितलं. मग आत्माच अविनाशी असून क्रियारहित, तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल आहे असा विवेक असणं याला आवडत असतात. विवेक विविच्यते इति विवेक. याच्यातला भेद करणं याला विवेक असं म्हणतात. हे परमार्थाचं साधन आहेत, मोक्षाचं साधन आहे. विना विवेकाशिवाय प्रवेश होऊ शकत नाही. आहे ना? एक विवेक झाला, पुढे दुसरा बसच जा विवेक. वाचन विवेक कशाला म्हणतात? लिहिलंय. विवेक लक्षण. सत्संगतीने आत्मा अविनाशी, क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. आत्माच विनाशी आहे, पण तो कसा आहे? क्रियारहित आहे. तद्व्यतिरिक्त सर्व कसं आहे? विनाशी आहे. आत्मा केलीच करून बाकी सगळं कसं आहे? हे जे अनात्म पदार्थ आहे ना, ते सगळे उत्पन्न झालेले असतात. आणि जे जे उत्पन्न होत असते त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं आणि कालांतराने त्याचा नाश होतो. इकडे बस. आत्मा उत्पन्न होत असतो का? तुम्हाला गेला न जायते म्हणजे न जायतेचा अर्थ काय? न म्रियते. नुसतंच जायते म्हटलं तर, न जायते म्हटलं तर फरक आहे का नाही? मग आत्माचा उत्पन्न होत नाही म्हणून काय होत नाही? तो त्याचा नाशही होत नाही. आणि शरीराचा काय होतो? उत्पत्ती आहे का शरीराला? त्याच्यात परिवर्तन आहे का नाही? जन्माला येतो सतळवा किती असतो? तो विधभर असतो. जन्माला आलेलं मूल केवढं असते? मग तेवढंच राहते. 15-20 वर्षाचं हे धडधाकट दिसतो. आहे काय? चांगलं परिवर्तन झालं का नाही? प्रत्येक उपाधीला परिवर्तन आहे. त्या स्थितीमध्ये राहू. एक पूर्व अवस्था, बाल अवस्था वेगळी, तरुण अवस्था आणि पुढे म्हातारपण अवस्था. आता म्हणजे तरुण अवस्था आहे की आहे का? यावेळेला
कोणतंही कार्य होऊ शकतं. मग तरुणपणात जसाच्या तसंच राहतो. जबाई सकळ व्हाय पाठवायचं नाटाच्या वाहनात नाही. म्हणून शरीराला जन्म आहे. ज्याला ज्याला उत्पत्ती असते त्याचा काय होत असते. म्हणून आत्म्याला काय नाही, म्हणून त्याचा काय होत नाही. मग तुम्हाला सांगू किती प्रकारचे नाश असतात. ते स्वभाव नाश, परता नाश, आश्रय नाश, कर्माक्रमाने सांगू. पहिली वेळ आहे तुमची. नाही तर मग ते का कठीण वाटलं तर पोरं विचारसागरच शिकणं काय करतात नाही का. म्हणून कठीण थोडं वाटलं तरी सोडून देऊ नये. एखाद्याने विचारसागर जिंकून टाकला म्हणलं मला समजतच नाही. अरे पहिल्या सुरूत कुठं समजत असते का. मग अभ्यास झाला म्हणजे तो दुसऱ्याला विचारसागर शिकवतो. पुढे अधिकाराचं चाललेलं आपलं बसा. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. हे पहा, कोणताही विचार ज्ञान हे पुढच्या साधनाला. आता तुम्ही जे आले आहे का नाही, काहीतरी विवेक आहे तुम्हाला वाटलं तरी आहे का नाही. विवेकच नाही तर बाकीचे पोरं येत असतात काही नाही. मग ज्ञान आहे, आपल्याला काहीतरी ज्ञान आलं पाहिजे. अगोदर इच्छा उत्पन्न होत असते. मग मनुष्य कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत असतो. इथं तुम्ही योगी झाले का आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आले आहे का नाही. भिकारी येत असतो पण पोट भरण्याकरता. कशाकरता येतो. आणि साधक जो येत असतो पोट भरण्याकरता येतो का ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. दोघांमध्ये काय फरक आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आले ना. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा त्यालाच विवेक म्हणायचं. काय म्हणायचं. ज्ञान नसेल तर मनुष्य त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत म्हणून ज्ञान हे कार्यामध्ये प्रवृत्त करत. ज्ञानाचे त्यालाच विवेक म्हणायचं. काय म्हणायचं. विवेक असं म्हणतात. अगोदर इच्छा होत असते आणि मग कार्यामध्ये प्रवृत्त होतात. कोणी पक्वा शिकणार आहे, कोणी गायन शिकणार आहे, कोणी तत्त्वज्ञान शिकणार आहे, कोणी पाठ करणार आहे. प्रत्येकामध्ये एक विषय असतो का भिन्न भिन्न विषय असतात. आता हे 4th वर्ष शिकलेले पोरं कोणी कुठे गेलं, कोणी कुठे गेलं. कोणी गाथा पाठ करतो, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतो, कोणी तिकडे ऋषिकेशला आणखी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. उगीच करतात का त्यांना ज्ञान आहे. विना ज्ञानाशिवाय क्रिया होऊ शकत. अरे का मग अगोदर काय पाहिजे विवेक. आणि मग विवेकाच्या नंतर क्रिया असते. बाबू आहे ना. क्रियेकरता काय असावं लागते ज्ञान. मग सगळ्या साधनाला मूळ कोण आहे विवेक. पुढे वैराग्य लक्षण. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. बाबा म्हणजे विषय असतात ना. या लोकातले विषय, या लोकापासून तो परलोकापर्यंतचे विषय, हे सगळे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि आहे ना. हे सगळे विषय हे माणसाला काय करत असतात. त्याची इच्छा होत असते. त्याच्यामुळे ते प्रतिबंध निर्माण करतात. हा कार्यापर्यंत जाऊ शकत नाही. वैराग्याची काय असावी लागते आवश्यकता असावी लागते. नाहीतर काही नाही. आपलं वैराग्य नसेल तर कार्य होऊ शकत. म्हणजे एखाद्याला विचारलं लोक कशा करतात. म्हटलं काही नाही तर उद्योग काळ घालवा म्हणून आलेला जमतात असतं का. काही माणसं खाण्याकरता जगतात ना जगण्याकरता. दुसरं काही नाही. खातात कशा करतात, जगतात कशा करता.
दुसरं काय नाही. जाऊ द्या, तुम्ही नाही बरं का, तुमच्यात आहे. तुम्ही मोक्ष आहात ना, तुम्ही कोण आहात? बाकीच्या जे विषय लोकांचं असते, विषय लोकांचं काय, खाण्याकरता जगायचं जगण्याकरता, त्याला विषय असं म्हणणार. निषिद्ध विषय सेवन करायचे पामर, पण विहितच विषय सेवन करतो त्याला विषयी असं म्हणत असतात. मग साधा केवढ्या करता असतो का? मग विद्या ग्रहण करणे, काय करणे, त्याच्याकरता विवेक असावा लागतो. आणि जे विषय आपल्याला भरवतात तेव्हा त्याच्याविषयी आणखी ज्ञान असणं, त्याला वैराग्य असं म्हणणार. मग आता हे सगळे विषय म्हणजे इहलोकापासून तो परलोकातले विषय काय असतात. आपल्याकडचे झाडंसुद्धा तुम्ही जर स्वर्गामध्ये गेले तर सगळे कल्पतरूचे झाडं आहे. तिथं जर्सी गाई नाही, कोणत्या गाई आहे. मग स्वर्गासुद्धा कशाचे आहे? चिंतामणीचे आहे ना. आपल्या मृत्यू लोकातल्या सडका कशा आहे, गाडी चालली म्हणजे असे ना असे खड्डे काय मनुष्य पालता पडत नाही, हेच भाग्य. मग स्वर्गातलं तुम्ही 9वा अध्याय शिकाल ना, त्याच्यामध्ये स्वर्गात अमरत्व हे सिंहासन वगैरे पुढे येतं की त्याच्या. या सगळ्या विषयाच्या त्यागाची इच्छा असणं याला म्हणतात वैराग्य. कोणत्या लोकांपासून कोणत्या लोकांपर्यंत? सगळे स्वर्गातले विषय. आपल्याकडे पाणी चांगलं मिळालं, स्वर्गामध्ये पिण्याकरता काय अमृत पिणारे माणसं तर शौचाकडे जाण्याची इच्छा जावं लागत नाही, लघवीकडे जाण्याची काय नाही, असे विषय आहे. हे सगळे विषय माणसाला परमार्थामध्ये प्रतिकूल आहे. काय प्रतिकूल आहे ना. अरे समोरचे अनुकूलाने जाऊ द्या, विषयांतर होते. अनुकूलाने विषय जरा एक पोरगा होता त्याच्यात पाठ होता, तो रडायला लागला. त्याला विचारलं, अरे रडतो का, कोणी मारलं का तुला, कोणी बोललं? नाही म्हणलं तसं काही नाही. मग रडण्याचं कारण काय? तर म्हणलं माझ्या घरी बरोबर 11 वाजता आई काय करत असे, जेवायला घालत असे, ताजं सगळं ताटातलं पकवान. कसं इथं म्हटलं 2 वाजून जाते तरी एकदम पुन्हा वर जा, पुन्हा खाली या, हे जा. म्हटलं आमच्या बापाला इतका काय कंटाळा आला, तो म्हणलं वारकरी शिक्षण संस्थेत घातला. विषय हे माणसाला काय करतात, प्रतिबंध करतात. मग या विषयाचा काय करावं लागतं? आपण ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीसोबत जातो, घरच्या सोयी असतात तिथे. मग जरी गैरसोय असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये मार्ग काढायचा असतो. काय काढायचा असतो? त्याला वैराग्य असावं लागतं. पुढे वाचा. समाधी षटक लक्षण. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा या 6 समाधी षटक असे म्हणतात. आता जरा एक विवेक झाला, दुसरं कोण झालं, आता तिसरं कोण आहे? समाधी षटक. समाधी षटक म्हणजे 6 प्रकारचं त्यात होता. शम दम, पुढे याला काय म्हणायचं? समाधी षटक. पुढे मुमुक्षुत्व हे 4थं प्रकरण आहे. अधिकारी ह्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे? विवेक. दुसरं, तिसरं समाधी, 4थं कोणतं? आता समाधी षटक म्हणजे काय? त्याचं पहिलं आहे शम म्हणजे काय, पुढे दम म्हणजे काय. शम म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाला विरोधी वासना असणार, त्याला काय म्हणत असतात?
त्याचा निग्रह करणे. काय करणे? कोणत्या वासनेचा? परमार्थाला विघातक. शुभ वासना असेल तर वाढवायची, आणि अशुभ वासना असेल तर तिचा काय करायचा? निग्रह करायचा. दोन्ही प्रकारचे. अभ्यास करून पास होण्याची वासना असेल तर काय करायची? काय करायचं? आणि कॉपी करून पास होण्याची वासना असेल तर मला कॉफी असते का? बरं का, पिण्याची नव्हे. मग कॉफी करून पास होणे कोणती वासना आहे? अशुभ वासना आहे. आणि अभ्यास करून पास होणे कोणती वासना आहे? शुभ वासना काय करायची? आणि अशुभ वासना काय करायची? त्याग करायचा. याला कारण ती प्रतिभा, कारण काय आहे, आपल्याला पुढे जाऊ देत नाही, काय करू देत नाही. म्हणून काय करायचं आहे? हे परमार्थाला प्रतिबंधक असल्यामुळे त्याचा काय करायचा? निग्रह करायचा. काय करायचा? एकाच वेळेला नाचताही आला आणि परीक्षेची वेळ आली, मग कुठे अगोदर प्रवेश करायचा? काय करे? अगोदर काय करायचा? आणि नंतर जेवण केव्हाही होईल. एकाच वेळेला जेवणाचे आमंत्रण आहे आणि कीर्तनाचे आमंत्रण आहे. मग काय करायचं? मग कीर्तनाला जायचं. जीवन नंतर करता येईल. शुभ वासना आणि अशुभ वासना. शुभ वासनेचा स्वीकार करणे, अशुभ वासनेचा निग्रह करणे, याला काय म्हणतात? शम असं म्हणतात. पुढे शम परमार्थास प्रतिबंध अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे या शम असे म्हणतात. आता दम म्हणजे इंद्रियाला आवरणं. निषिद्ध विषयाकडे इंद्रिय धावत असतात. एखादा वारकरी म्हणा, कोणतरी म्हणा, प्रदक्षिणेला निघाला तो हरिपाठ म्हणत जात असतो. हातामध्ये तुळशीची काय असते, खांद्यावर काय असते, आणि तो प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणाच्या वाटेवर ते मंगल कार्यालय असतात आणि हे मोठे मोठे चित्र काढले. आता मंगल कार्यालयातले चित्र कसे राहते? बरं का? मग काय सांग, ते मंगल कार्यालयामध्ये चित्र जे काढतात ते का म्हाताऱ्या बाईचे काढतात का? चाललाय प्रदक्षिणेला, कुठे चाललाय? प्रदक्षिणेला. लगेच ते चित्र पाहिलं की तिथं थांबतो. ते हरिपाठ विसरतो. प्रदक्षिणा काय होतो? विसरतो. असं मग आता वारकरी म्हटल्यानंतर काय करावं? इंद्रियांचा काय करावं लागतं? म्हणून इंद्रिय निग्रहाची अत्यंत काय आहे? आवश्यकता आहे. नाही का? इंद्रिय निग्रह नसेल तर पदरामध्ये ज्ञान प्राप्त होऊ शकत. म्हणून इंद्रियांचा निग्रह करावा. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि काय करायचं? इंद्रिय निग्रह. दया आळंदीची वारी झाली, त्याच्यामध्ये काय तमाशे आले होते. काय आले होते? कीर्तनही आहे. काय आहे? मग साधकाने कुठे गेलं पाहिजे? आहे काय? बाकीच्या लोकांचं सोडून द्या, नाही का? नाही तर मग जोडपं असते ना, त्याच्यामध्ये बाई आणि आणखी त्याचा पती आणि पत्नी. पती म्हणतो कीर्तनाला गेलं पाहिजे, मिसेस म्हणते तमाशाला करा. घरातच भांडण आहे काय? मग इंद्रियांचा निग्रह करणं याला काय म्हणायचं? दम म्हणतात. ते गंजेटी लोक असतात ना, अगदी गंजा पीत असतात ना, त्याच्यामध्ये प्रत्येक जण एक 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 दम मारत असतात. दम नाही घ्यायचा. इंद्रियांचा निग्रह करणे याला काय म्हणतात? दम चक्षुरादी बाह्येंद्रियांस परमार्थास प्रतिबंधक अशा विषयांपासून
आवरणे यास दम म्हणतात. त्याला काय म्हणायचं? कारण ज्ञानाला प्रतिबंध आहे. कशाला प्रतिबंध आहे? ज्ञानालाच नाही, सर्व कार्याला प्रतिबंध आहे. विषय प्राप्त होऊ देत नाही. मग प्रतिबंध तो बाजूला करावा लागत असतो. त्याच्याकरता इंद्रियांचा निग्रह, वासनेचा निग्रह शम आणि इंद्रियाचा निग्रह पुढे. श्रद्धा. ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्य यांचे ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. शम झाला पुढे, दम झाला पुढे श्रद्धा. भांडवल गाठी तरी संतांचे पायी विश्वास असा. आमचा विश्वास कोणावर आहे? ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा जो कोणी सद्गुरू असेल त्यावेळेस त्याच्यावरती माणसाचा आपला कल्याण करील असा काय असावा लागतो? विश्वास नसेल तर काय उपयोग आहे? आपला डॉक्टर औषधी देत असतो, त्या डॉक्टर आपला काय असतो? विश्वास असतो की नाही? उगीच आपण औषधी घेत असतो का आपल्या कल्याणाकरता तो प्रयत्न करतो म्हणून त्याच्यावर आपण काय ठेवतो? आहे का? आपल्या घरी कल्पना करा, सदऱ्यामध्ये पैसा आहे आणि तो घरी सदरा आपण अडकवून ठेवतो. घरच्या लोकांवरती आपलं काय आहे? आपल्या घरचे लोक आपली चोरी करणार, दुसऱ्याच्या घरी विश्वास असतो का? जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून विश्वास असावा लागत असतो कोणत्याही कार्यामध्ये. जाय का आपला आणि साधकावरती सुद्धा आणि गुरुचा काय असतो विश्वास? गुरुवरती साधकाचा काय असतो? हा आपलं काय करणार आहे? कल्याण करणार आहे. मनुष्य आपल्या मित्रावर सुद्धा काय ठेवतो? म्हणून विश्वास हा सर्वात कार्याकरता उपयोगी पडतो. उपरम. वेदविहित कर्मांची साधने, स्त्री, धन, पुत्रादिक यांचा विधिपूर्वक त्याग करून आणि भोगांना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहादिकांचा त्याग, त्यास उपरम उपरती म्हणतात. कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. आता कोणता? श्रम झाला, दम झाला, श्रद्धा पुढे उपरम. आता तुम्ही या ठिकाणी आले, घरादाराचा काय करावं लागला? आहे का रे? सगळी प्रेमाची मंडळी आहे घरामध्ये, शांती मंडळी आहे. मग ते सोडून माणसाला कुठं यावं लागते? एखाद्याला विचारलं, म्हणलं कसं काय आहे? तो सांगतो, म्हणलं सगळंच आहे, आई वडील सर्व भाऊ बहीण, जमीन जोडलं आहे, सगळं काय आहे. मग इथे कसं काय आला तो? तर म्हणलं कोणाचं तरी कीर्तन ऐकलं आणि त्या कीर्तनामध्ये आम्हाला कल्याणाची इच्छा असताना देखील काही कल्याण करता येईना. त्या कीर्तनामध्ये आणि कीर्तनकाराने सांगितलं ज्ञान सांगते आळंदीला वारकरी काय संस्था आहे, त्या संस्थेमध्ये काय दिलं जातं? सगळ्या सोयी त्या संस्थेतले लोक करतात. हे ऐकल्याबरोबर म्हणलं मी तसाच निघालो. शेतातूनच घरून नाही आलो. कुठून आलो? शेतातूनच आलो. काय म्हणलं, अरे काही एकच धोतर आहे, दुसरं धोतर बितर आणलं काही? म्हटलं ते घरीच ठेवलेलं आहे. मग त्या घरादाराचा त्याग करत असतो, याला काय म्हणायचं? उपरम. नाहीतर मग काय 2-4 दिवस राहतो संस्थेमध्ये, पुन्हा कुठे जातो? घरी जातो. जबरदस्त आहे का? म्हणून त्यागाशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत. मग काय करावं लागतो? त्या त्यागालाच काय म्हणायचं? उपरम. नाहीतर मग आपलं 2-4 एखादा महिना येतो, संस्थेमध्ये राहतो आणि मग पुन्हा घरी जात असतो. अरे अभ्यास सोडून घरी कसं? नाही, मला घरच्या लोकांची आठवण येते. मग आठवण येऊन काम बघत असते का? मग
नाही का, आवडीच्या लोकांचा सुद्धा काय करावं लागतो, काय करे. एखाद्याला एकुलता एकच मुलगा असतो, आई वडिलाला काय होत असते, तो संस्थेत जावा अशी इच्छा नाही, आणि संस्थेत गेल्याशिवाय मग काय करावं लागला, त्या असे विना त्यागाशिवाय ज्ञानाचा लाभ वाचायला प्राप्त होत. शम झाला पुढे, दम झाला पुढे, श्रद्धा परम, आता समाधान. सर्वांना सर्व परिस्थिती सारखी असते का? बघ, कोणी कसा, कोणी न शिकलेला असतो, कोणी शिकलेला असतो, कोणी गरीब असतो, कोणी आंधळा असतो, कोणी पांगळा असतो. माणसामध्ये एकाच याचे माणसं असतात का? प्रत्येकात भिन्न भिन्न असते, आहे का? सगळेच माणसं, कोणी विषयी आहे, कोणी पामर आहे, कोणी साधक आहे, सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये राहत असतात. तेव्हा कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, कधी कोणत्या वेळेला कोणती परिस्थिती प्राप्त होईल सांगता येत. मग अशा अवस्थेमध्ये एखाद्याने, आहे का नाही, एखाद्याच्या घरी चोरीसुद्धा होते, मग समाधान राहते का बिघडते? एखाद्या वेळेला रोगच होत असतो, आहे का नाही. मग अशा अवस्थेमध्ये मनाची स्थिती बिघडून न देणं याला काय म्हणतात, समाधान. आता हे डायबेटीस असतं, मधुमेह नावाचा रोग आहे ना अलीकडे, तो कोणाला होईल काही सांगता येत नाही. पूर्वी म्हाताऱ्या माणसाला होत होता, आता म्हातारे बिचारे काही नाही, आता तरुणाला काय होतं. मग माणसं त्याच्यापासून हळहळ करत असतात. आणि शहाणा मनुष्य म्हणत असतो आपलं प्रारब्ध आहे, प्रारब्धाप्रमाणे त्याला काय करू, नियंत्रण. औषध दिलं तरी जात नाही, आणि मनाची शांती बिघडवल्याशिवाय मग तशा अवस्थेमध्ये प्रारब्ध आहे असं समजून समाधान मानायला समाधान म्हणतात. काय म्हणायचं, विपरीत परिस्थिती जरी प्राप्त झाली तरी मनाला न ढळू देणं याला काय म्हणायचं, विपरीत परिस्थिती समजते ना, मनासारखं न होणं याला काय म्हणायचं. कधी कधी मधुकरी लवकर येत नाही, कधी कधी मधुकरीला गेलेला मनुष्य तसाच परत येतो. तो म्हणला का हो काय, ते म्हणलं लग्नाला गेली सगळी माणसं, मधुकरी कोण वाढणार. मग मधुकरी नाही मिळाली म्हणजे तर पडत बसायचं की समाधान ठेवायचं, समाधान म्हणून समाधान राखणं याला समाधान म्हणतात. विपरीत परिस्थिती जरी आली तरी मनाचा समतोलपणा जसाच्या तसाच ठेवणं याला म्हणत असतात समाधान. पुढे तितिक्षा, क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाचादिकांपासून उत्पन्न होणारे दुःख कष्टा वाचून ते सहन करणे त्यास तितिक्षा म्हणतात. तितिक्षा किंवा मनुष्य म्हटल्यानंतर कधी दुःख आहे, कधी सुख आहे, कधी. आता या दिवसामध्ये एखाद्या माणसाला थंडी पडत असते, सकाळच्या प्रती गारठा होत असतो, आणि पहाटेच्या वेळी काय पडतो, गारठा. त्याच्यात सर्वाचा प्रारब्ध सारखं नसतं. एखाद्याला गारठा पडलेला आहे, कुडकुडत आहे, पण पांघराला काय नाही. अरे पांघराला काहीतरी ब्लँकेट पाहिजे ना, थंडी तर जोरात पडलेली आहे आणि पांघराला. मग आता मग त्याला मला सहन करणे, काय करणे याला काय म्हणतात, तितिक्षा. भूक तर लागलेली आहे, आलं का लक्षात. 10 वाजताच भूक लागलेली आहे, आणि जेवण मिळणार आहे 3 वाजता, किती वाजता, आणि भूक त्याला त्रास देते. मग जेवण देणाऱ्यावर रागवायचं असते का उपकार मानायचे असते. वेळेवर जरी दिलं नाही तरी सुद्धा काय म्हणायचं असते, याला काय म्हणायचं, दुःख कष्टापासून सहन करणे याला काय म्हणतात.
दुःख आणावं लागत असते. कोणतं दुःख येईल हे काही सांगता येत. प्रारब्ध कोणाचं काय असेल त्या प्रारब्धांवरून त्याची स्थिती होत असते. मग तशा अवस्थेमध्ये मनाचं समाधान बिघडू द्यायचं, ते सहन करायचं. कोणीतरी ग्रस्त एक प्रवासाला जायचं होतं. मग प्रवासाला जायचं असल्यामुळे कुटुंबाला सांगितलं, म्हणलं आहे पहा मला आमच्या गावी सकाळच्या वेळी जायचं आहे. सकाळच्या वेळी भाकरी काय करायची बांधून द्यायची. भाकरी काय करायची, सकाळच्या वेळी प्रवास करायचा आहे. निघाला प्रवासाला. बाईने भाकरी काय केली आणि पुढे बघता विश्रांतीची वेळ आली. मग एक शेत पाहिलं. त्या शेतामध्ये पाणी होतं आणि झाड होतं. त्या झाडाखाली शिदोरी खाण्याकरता काय झाला बसला. मग त्या शिदोरी सोडली बघा. त्या शिदोरीमध्ये फक्त भाकरी म्हणजे काय होत्या, भाकरीच होत्या बघा. याने सांगितलं ना भाकरी बांधून द्या बघा. म्हणून बाईने काय केलं, भाकरी बघा. तेल नाही, तिखट नाही, मीठसुद्धा नाही, फक्त काय होत्या. अन्याला जो राग आला बघा, काय विचारू नका. आणि मग काय विचारता, तिथून शिव्या द्यायला बाईला काय केले, सुरुवात केली. कोणत्या शिव्या द्यायचे मला काय माहिती. मग इथून शिव्या देतो कोणाला, कुटुंबाला. नुसत्याच शिव्या देत नाही, त्या रागाच्या भरामध्ये पाय घासायला लागला. काय घासायला लागला. मग आता किती जरी पाय घासले आणि शिव्या दिल्या तरी भाकरीवर चटणी येणार आहे का. शेवटी काय करावं लागते, सहन करणे. काय करणे, कष्टापासून सहन करणे. याला काय म्हणायचं, प्रतीक्षा. श्रम झाला, पुढे 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 पुढे. आता कोणता राहिला. समाधी षटकातील प्रत्येक समाधानाच्या स्वरूपात किंचित फरक आहे. म्हणून या सहांची समाधी षटक असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एक साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. 6 पाहिजे ना. किती झाले, शम 1 2 शम 1 दम 2 पुढे श्रद्धा 3 6चा आकडा झाला ना. झाला का 6चा आकडा. हे समाधी षटक म्हणायचे. काय म्हणायचे म्हणजे काय काय पाहिजे. मग मन नावाचा दोष काय केला पाहिजे, चंचलता काय केली पाहिजे. आणि पुढे ब्रह्मज्ञान प्राप्ती करता साधन चतुष्ट काय पाहिजे. म्हणजे सगळे साधनं असावे लागतात. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत. पेरलंच नाही तर उगेल का. मग पाठच नाही उभी केली तर परीक्षेत कशी लिहिता येईल. काही काही पोरं असतात ना, ते माणसाला वाटत असते ना भरपूर मार्क मिळेल, सारखं लिहत असतो बा. आणि तपासायला गेलं तर काही नाही बा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्याला विचारला रे गोव्याची बाबंगाची परीक्षा तू विठ्ठल विठ्ठल म्हणून पाठच केले नाही. विना पाठ केल्याशिवाय लिहित नाही. मग ते साधन आहे तसं. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत. म्हणजे सगळी साधन आहे. मलविक्षेप नावाचे दोष काय करावं लागतात. आता कोणता दोष राहिला, आवरण. आणि तो घालवण्याकरता साधनं क्षम दम परम समाधान तितिक्षा ही साधनाचा. आणि तो या ग्रंथ आता आणखी करायला ना मोक्षच राहिलेला आहे. तो या ग्रंथाचा काय पुढे पुढे वाचा. मोक्ष लक्षण ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षू. कधी कधी 4 झाले ना साधनामध्ये घेतलेले आहे ना. श्रम दम परम म्हणून अगोदर विवेक, वैराग्य,
समाधी षटका आणि संबंध त्याच्यामध्ये शेवटचं साधन आहे मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा असणे, याला काय म्हणायचं? मुमुक्षुता. माणसामध्ये प्रकार पडायचे. एक पामर, दुसरा विषयी, तिसरा साधक आणि चौथा मुक्त. मग विषय आणि पामर आहे ते याचे अधिकारी राहते. ते कशाचे अधिकारी? भोगाचे अधिकारी. बरे ल्यावे खावे आणि याचे करी घाव वाढावे संतान. ह्याच्यामध्ये दंग आहे. दंग झालेलं असं सगळ्याला विसरून गेलेलं असं. मरण येणार आहे हे सुद्धा विसरून जातं. माझं केवळ संसारामध्ये दंग झालेलं आहे. परमार्थ रावाची वस्तू इतके दंग झालेले असतात विशेष सेवनामध्ये. एखाद्याने म्हटलं कीर्तन चला की कीर्तनाला, मग कीर्तन म्हणजे काय हे तुम्ही विचार. इतके अडाणी इतके दंग होतात. कारण म्हणलं बाबा माळ का घालत नाही तू? तर मला माळ घातली म्हणजे मांस खाता येत नाही. काय करू? काय खाता येत नाही, दारू पिता येत नाही म्हणले, म्हणून आम्ही काय करत नाही. याची माणूस आहे बा. अरे का मग त्याच्याकडे साधन करावं लागतं. जे खडाची व्यंकटी तया सत्कर्मी. मग त्याला सांगावं लागते ज्ञानेश्वर महाराजाच्या सोहळ्यामध्ये ये की कुठे. आणि मग त्याला कळत असते मांस खाणं म्हणजे काय? पापाचं साधन आहे. कशाचं? दारू पिणं म्हणजे. मग तो दारूही सोडून देतो, मांस खाणे काय करतो? हे परिवर्तन कशामुळे येतं? संतांचे मनोमार्गगती. असं पूर्वावस्था काही वेगळी. इथं आलेले विद्यार्थी असतात ना, म्हणले बुवा सगळ्याच अवस्था मी अट्टल चोर होतो की काय होतं. आणि संस्थेत आल्यानंतर ते चोरी करणं काय करतो? चांगल्या प्रकारे उत्तम अधिकारी व्हावा. जे खडाची व्यंकटी आणि तया सत्कर्मी रती. असं तात्पर्य असं आहे. या अधिकाराचं वर्णन चाललेलं. कशाचं? पुढे कोशाचं वर्णन करायचं आहे. अधिकार झाल्यानंतर विषय आहे ना. अधिकारी, विषय, पुढे प्रयोजन. पुढे तर अधिकाराचा विषय संपला तर पुढे काय सांगायचं आहे? विषय. तो विषय कधी संपवतात? मग इथेच थांबा.